तर सेकंड इयर वाल्यांसाठी गुड न्यूज आहे, तुमचा रिझल्ट आउट झालेला आहे। फायनली तुमचा रिझल्ट लागलेला आहे। भरपूर सारे मुलं विचारत होते की रिझल्ट कधी लागणार। तर बघू शकता तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली, त्यावर क्लिक करू शकता। तुम्ही काय होतं त्यावर जेव्हा क्लिक करशाल ना त्यावेळेस तुम्ही डायरेक्ट त्या वेब पेजवर जाशाल। त्या पेजची मी डायरेक्ट लिंक दिलेली आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डायरेक्ट लिंक दिलेली आहे, म्हणजे तुमचा रिझल्ट डायरेक्ट तुम्ही बघू शकता। आणि ज्यावेळेस तुम्ही सर्च केल्यानंतर SPPU रिझल्ट येतं आणि त्यानंतर मग त्या रिझल्टमध्ये क्लिक करायचं। रिझल्टमध्ये क्लिक केल्यानंतर मग तिथं आपल्याला AC मध्ये क्लिक करावं लागतं आणि मग आपण रिझल्ट बघतो। त्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली, एकदम फास्ट तुमचा रिझल्ट दिसत नसेल तर फटाफट क्लिक करा आणि आपला रिझल्ट बघा। आणि हा रिझल्ट जो लागलेला आहे तो आपला सेकंड इयर 2019 पॅटर्नचा लागलेला आहे। आता भरपूर सारे मुलं विचार करत असतील की फर्स्ट इयरचा रिझल्ट कधी लागणार आहे, टेन्शन नका घेऊ, तुमचा रिझल्ट सुद्धा लवकरच लागेल। तर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगतोच, तसा मी एक व्हिडिओ काढणारच आहे, तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सगळी माहिती कळूनच जाईल। तर आता सेकंड इयरचा रिझल्ट लागला 2019 पॅटर्नचा, तर तुम्हाला सांगितलंच तुम्ही व्हिडिओ बघा। आणि ज्यांचे रिझल्ट दिसत नाही, काय काहींचे रिझल्ट दिसत नाहीये तर टेन्शन नका घेऊ, तुमचा प्रॉब्लेम नाही, हा युनिव्हर्सिटीचा प्रॉब्लेम आहे। तर तुमचा रिझल्ट नक्कीच दिसेल, नसेल दिसत तर 24 तासाचा तुमचा रिझल्ट दिसतो। आणि विचारत होते तुम्ही रिझल्ट कधी लागणार, तर एकदाचा तुमचा रिझल्ट लागलेलाच आहे। भरपूर सारे मुलं विचारत होते की रिझल्ट कधी लागेल, उद्या लागेल, परवा लागेल, तर फायनली आज तुमचा रिझल्ट लागलेला आहे। फटाफट जा रिझल्ट बघा, आणि रिझल्ट जो पण लागतो तो एकदम छानच लागतो। तर रिझल्ट तुमचा जो लागलेला आहे तो मला कमेंट करून सांगा की तुमचा पॉइंटर काय आलेला आहे, किंवा तुम्ही ऑल क्लिअर झाले तरी तुम्ही सांगू शकता। कारण पॉइंटर वगैरे काही नाही, मी तर नाही मानत पॉइंटरला। तुम्हाला जर वाटत असेल की माझा 9चा पॉइंटर आला ना 9.5चा आला तर ठीक आहे तुमच्यासाठी, कारण तो आनंद असतो। बट ऑल क्लिअर झालं तर ठीक आहे, कारण ऑल क्लिअर मॅटर करतं, इंजिनिअरिंगमध्ये ऑल क्लिअर मॅटर करतं। तर लक्षात घ्या, जो पण रिझल्ट लागला तुम्हाला शेअर करा आणि विसरू नका, नाहीतर काय मुलं काय करतात, व्हिडिओ बघता सबस्क्राईब सुद्धा नाही करते चॅनलला। आणि एवढं ऑल क्लिअर झाले तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि बॅकलॉग लागले तर लाईक करून जा व्हिडिओ, आणि सबस्क्राईब सुद्धा करा। टेन्शन नका घेऊ, बॅक लागली म्हणजे असं नाही आहे की आपण काहीच करू शकत नाही, बॅक क्लिअर करता येतं आपल्याला। म्हणजे जे मुलं क्रिटिकल होते त्यांचा सुद्धा रिझल्ट असेल तर टेन्शन नका घेऊ, तुमचा रिझल्ट एकदम बेस्ट लागणार आहे। ओम जगताप टेक युट्यूब चॅनलकडून तुम्हाला लाख शुभेच्छा। तुमचा रिझल्ट जो पण लागला आहे तो पॉझिटिव्हच लागला आहे। तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, काय मस्त राहा।